नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग आणि चविष्ट असा मिरची वडा। तर आता मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात। सगळ्यात आधी मी इथे मोठी मिरची घेतली। अशा प्रकारची मिरची घ्यायची, ती भरवी मिरची करण्यासाठी वापरली जाते। मी इथे 5 मिरच्या घेतल्यात। त्याच प्रमाणामध्ये मी इथे बेसन पीठ घेते। साधारण 1 वाटी मी बेसन पीठ घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। त्याचबरोबर ओवा घालायचा। ओवा हा बेसन पचण्यासाठी खूप उपयुक्त असतो, त्यामुळे ओवा आवर्जून घाला। यामध्ये आपण कुठेही सोडा वापरणार नाही। विदाऊट सोडे आपण ही भजी करणार आहोत, हे वडे करणार आहोत। चला मग आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घोळ बनवून घेऊयात। अगदी घट्टसर असा घोळ बनवायचा, जास्त पातळ झाला तर तो मिरचीला चिकटणार नाही। अशा पद्धतीने की चमच्याने तुम्ही खाली सोडलं तर त्याचे लेयर्स पडतील। एवढ्या घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये तो बनवायचा आहे। याचं सारण बनवण्यासाठी इथे मी बटाटा उकडून घेतला आहे आणि आपल्याला एक छोटासा मसाला तयार करायचा आहे, तो म्हणजे बडीशोप आणि जिऱ्याचा। बडीशोप आणि जिरं अतिशय मंद गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं। 1-2 मिनटं अशा प्रकारे टॉस करत भाजायचं। थोडासा कलर चेंज झाला की मिक्सरला घेऊन एक बारीक पेस्ट करून घ्यायचा। ओबडधोबड असं पेस्ट झाली तरी देखील चालेल। क्वांटिटी जर तुमची कमी असेल तर थोडीशी ओबडधोबड पेस्ट होईल। चला, याची बारीक पावडर झाली आहे। आता इथे आपले सगळे साहित्य मसाल्याचं तयार आहे। बटाटा हाताने चुरून घ्यायचा, जास्त मॅश करायचं नाही। त्याचा जो ओबडधोबडपणा आहे तो मिरची वड्यामध्ये खूप छान लागतो। चला आता फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी तेल घेतले। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आलं घालायचं। एक अर्धा इंच आलं खिसून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यावरती हिरवी मिरची घातली, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले। लाल तिखट आहे त्यामुळे मिरची मी इथे एकच वापरली आहे। हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये लगेच बटाटा घालायचा। मसाला करपायच्या अगोदर ह्याच्यामध्ये बटाटा घालायचा। तुम्ही तेलावर जास्त वेळ मसाला ठेवला, तिखट ठेवलं तर ते करपेल, त्यामुळे तिखट घातलं की लगेचच बटाटा घालायचा आणि एखाद्या स्पूनच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करायचं। ते थोडंसं मिक्स झालं की त्यामध्ये आपली जी भरड केलेली पावडर होती जिरी आणि बडीशोपची, ती घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं एक 5 मिनटं परतवून घ्यायचं। अगदी कमी गॅसवरती हा मसाला परतायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची। बडीशोप आणि जिऱ्याच्या या पावडरमुळं या मसाल्याला खूप छान अशी चव येते आणि त्यामुळे आपला मिरची वडा अतिशय खमंग आणि चविष्ट असा होतो। चला, हा मसाला तयार करून झाला आहे, हा थंड करून घ्यायचा। आता मिरच्यांना मधोमध असा उभा काप द्यायचा। ज्या बाजूनी मिरचीला बेंड आहे त्या बाजूनीच काप द्यायचा, जेणेकरून आपल्याला मिरचीमध्ये मसाला भरायला सोपं जाईल। हलक्या हाताने त्याच्यामधले बिया काढून घ्यायच्या, नाही काढल्या तरी देखील चालेल, पण जर एखादी मिरचीमध्ये बी जास्त असेल तर ते आवर्जून तुम्ही काढून घ्या। चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता। मिरचीला उभा कट दिल्यानंतर ती जास्त ओपन करायची नाही। जर तुम्ही जास्त तिला ओपन करायला गेलात तर मिरची तुटेल, त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्यातले बी काढून घ्यायचे। बी काढून झालं की आता अशा प्रकारे मसाला घ्यायचा। जेवढी क्वांटिटीमध्ये आपल्या मिरचीमध्ये जेवढी क्वांटिटी मसाल्याची बसेल तेवढा घ्यायचा आणि अशा पद्धतीने अंगठ्याने दाबत दाबत मसाला पूर्ण मिरचीमध्ये भरायचा आहे। मिरचीमध्ये मसाला भरत असताना कुठेही मिरची पोकळ ठेवायची नाही आहे। अगदी आतमध्ये सगळ्या बाजूनी मिरची भरली गेली पाहिजे। जर तुमची मिरची पोकळ राहिली तर आतमध्ये तेल जाईल आणि मिरची तेलामध्ये तळताना फुटेल, त्यामुळे आवर्जून ही काळजी घ्या की मसाला वरतीपर्यंत भरला गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता मी बोटाच्या साहाय्याने दोन्ही बाजूनी वरती आणि खालती दाबून दाबून मसाला भरते आणि कडेंनाही दाबून दाबून भरून घेतले। अशा प्रकारे अगदी टसटशीत अशी आपली मिरची दिसते। वरती देखील मसाला राहायला पाहिजे एवढा त्याच्यामध्ये मसाला भरायचा। चला आता पुढची प्रोसेस बघूयात। बेसन पीठ आपली इथे 10 ते 15 मिनटं आपण छान भिजवून घेतले। 15 मिनटं बेसन भिजलं तरच तुमचा मिरची वडा विदाऊट सोड्याचा खमंग असा होणार आहे। आता याच्यामध्ये गरम तेल टाकायचं आणि 5 मिनटं छान फेटून घ्यायचं। अगदी एवढं की त्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे। थोडासा बेसन पिठाचा कलर चेंज झाला की समजायचं आपलं बेसन पिठाचं बॅटर अगदी तयार आहे मिरची वड्यांसाठी। आता मिरची याच्यामध्ये अशा प्रकारे बुडवायची, जेणेकरून सगळ्या बाजूने त्याला बेसन पीठ लागेल आणि वरती पकडून 2 मिनटं त्याच्यातलं बेसन निथळू द्यायचं, जेणेकरून एक्स्ट्राचं बेसन निघून जाईल। तेल अगदी कडक गरम ठेवायचं तुम्ही ज्यावेळेला मिरची तेलामध्ये सोडताय त्यावेळेला। मिरची सोडली की गॅस आपला कमी करायचा आणि या मध्यम गॅसवरती आपण 5 मिनटं मिरची छान दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला कलर आलाय। बेसन पिठाच्या बॅटरमध्ये सोडा नसल्यामुळे मिरची आपली कुठेही तेलकट होत नाही, ऑइल ऑब्झर्व करत नाही, त्यामुळे आहे असं तेल राहतं। तुम्ही बघू शकता अजिबातही तेलकट झालेलं नाही आहे। चला आता हे काढून घेऊयात आणि सर्व करूयात। मी ही चिरूनही तुम्हाला दाखवते, अगदी कुरकुरीत अशी ही मिरची तयार होते। आजची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग रेसिपीसोबत। धन्यवाद।